नमस्कार. सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज कच्च्या केळीचे चिप्स बनवून दाखवणार आहे. अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे. छान असे कुरकुरीत हे चिप्स बनतात. चला तर मग आपण रेसिपी सुरुवातीपासून बघूया. आता इथे कच्च्या केळीचे चिप्स करण्याकरता इथे मी कच्च्या केळी घेतलेले आहेत. आता मी त्याला असं काढून घेणार. आता याची सुरुवातीला साल काढून घ्यायची आहे. साल काढण्याकरता इथे मी साईडनी पहिले असं थोडं थोडं कापून घेणार आहे आणि नंतर असे हलके कट द्यायचे आहे चाकूनी, म्हणजे आपली साल ही लवकर याची निघणार आहे. हे बघू शकता, अगदी असे वरवरच असे कट द्यायचे. किंवा मग तुम्ही असं चाकूनी अशी सुद्धा साल काढू शकता याची. हे बघा, आता ही साल काढल्यानंतर ही केळी अशी पाण्यात ठेवायची आहे. लगेच काळी पडते. अगदी खूप जास्त केळीची साल काढून ठेवायची नाही. जेवढ्या आपल्याला चिप्स करायचे आहेत, म्हणजे 2-2, 3-3 बस एवढेच काढायचे आहेत. मी आणखी एक काढून दाखवते. हे बघा, अशी इझिली याची साल निघून जाते. जेवढे एका बॅचमध्ये आपल्याला चिप्स करायचे आहेत तेवढ्याच केळीची साल काढून ठेवायची आहे. आता चिप्स तळण्याकरता मी इथे तेल ठेवलेलं आहे. कढईमध्ये तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आहे. एकदम कमी तेलामध्ये हे छान होणार नाही. आता मी इथे जे केळी घेतलेली आहे, 4 केळी मी इथे साल काढून ठेवलेली आहे. आता हे पाण्यातून काढून घ्यायची. केळी काढून घेतलेली आहे, तर पाणी असं पुसून घ्यायचं. आता आपल्याला हे बघा, मी तुम्हाला दाखवते. असं तिरप्या आकारात हे केळ कट करायचं आहे. असं कट व्हायला हवं, म्हणजे आपले चिप्स छान असे लांब पडतात. आता तेल आपलं तापलेलं आहे, तेल तापलेलंच पाहिजे. आता मी डायरेक्ट ही किसणी अशी ठेवून यावर असे केळ असे चिप्स काढून घ्यायचे डायरेक्ट तेलामध्ये. हे बघा, छान असा आकाराचा पडतो केळ असं कापल्यामुळे. तुम्ही असे लांबसुद्धा मोठे मोठे सुद्धा करू शकता. हे खूप जास्त मोठे होतात. किंवा गोलसुद्धा करू शकता असे. जेवढे आपल्या तेलामध्ये मावतील एवढे चिप्स इथे पाडून घ्यायचे आहे. बघा, आता गॅसची फ्लेम ही हायच करायची आहे. मोठ्या फ्लेमवरच हे तळून घ्यायचे आहे. आपले तळायला थोडा वेळ लागणार आहे, कारण हे असे चांगले क्रिस्पी झाले पाहिजे. हे बघा, असे तेलाचे हे जे असे बुडबुडे दिसतात, हे थांबेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची तळताना आणि याला असं हलवत राहायचं. हे बघा, आपले चिप्स इथे तळून झालेले आहे. छान असे हलके हे होतात. काढून घ्या.
आता इथे मी आणखी एकदा करून दाखवते. इथे मी केळ हे मधून कट करून घेतलेलं आहे, म्हणजे अर्ध मी असं घेणार आहे. इथे आपले असे मोठे मोठे चिप्स बनतात. हे बघा, आता असे सर्व चिप्स मी तळून घेणार आहे. आता इथे आपले हे चिप्स तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. अगदी असे कुरकुरीत झालेले आहेत, त्याचा आवाज येत आहे. आता इथे मी इथे चाट मसाला घालून घेणार आहे. तुम्ही आवडीनुसार मिरची पावडर किंवा मग काळं मीठ हे सुद्धा घालून घेऊ शकता. सर्व याला असं मिक्स करून घ्यायचं. याला आता मसाला लावून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अगदी छान असे हे झालेले आहेत. हे बघा, तोडून दाखवते. ते हातानेच हे असे तुटतात. हवाबंद डब्यात हे किती दिवस असे कुरकुरीतच राहतात. तर तुम्ही सुद्धा करून बघा. अतिशय सोपी अशी रेसिपी आहे. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.